माझे सर्व सन्माननीय शिक्षक वृंद, सुपेवाडी येथील सर्व प्रतिष्ठित गावकरी, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सुज्ञ पालक व माझे बंधू आणि भगिनींनो, मी सायमा हफीज शेख, इयत्ता 12वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी, आजच्या या पावन 78व्या स्वातंत्र्य दिनी माझे विचार मांडण्यासाठी आपल्या समोर उभे आहे। सर्वप्रथम आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम। 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र झाला। 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला। आजचा दिवस म्हणजेच आपण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस। स्वातंत्र्यापूर्वी आपल्या भारत देशावर इंग्रजांचे राज्य होते। भारत देशावर स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। आज आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन आहे। देशात स्वातंत्र्य मिळवून देणे हे सोपे कार्य नव्हते। लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा अनेक थोर योद्ध्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। आज तिरंगा लहर रहा है अपनी पूरी शान से, आज तिरंगा लहर रहा है अपनी पूरी शान से, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से। स्वातंत्र्यापूर्वी 150 वर्ष भारतावर इंग्रजांचे राज्य होते। भारत देश जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे। भारत हा मग सत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे। चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते, पर जाता जाता एवढे सांगू इच्छिते की दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है। मैं सायमा हफीज शेख, आयोजकों और हम सभी युवाओं के मार्गदर्शक आदरणीय निकल सर की अत्यंत आभारी हूँ, जिन्होंने मुझे अपने विचार व्यक्त करने का अवसर प्रदान किया। साथ ही में मैं श्रोताओं का भी हृदय से आभार व्यक्त करती हूँ, जिन्होंने धैर्यपूर्वक मेरी बातों को सुना। जय हिंद, वंदे मातरम। ही होती 12वी विज्ञान शाखेची विद्यार्थी।